तूही रे माझा मितवा च्या आजच्या भागाची सुरुवात होते वल्लरी पासून. तर आता इथे वल्लरी आपल्या खोलीमध्ये असते. कडॅ कसं म्हणते वल्लरी आणि हसते ती. वा 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 ईश्वरी, काय मज्जा आली. खूप माज होता ना तुला. कशी नाती सांभाळतेस आणि आज स्वतःच्याच बहिणीवरती हात उगारलास. नम्रताच्या मनात मी जे विष पेरलंय ना त्याचाच परिणाम आहे. आणि हो, काळजी नको करू. तुमची भांडणं ही अशीच दिवसेंदिवस वाढत जातील याची मी काळजी घेईन. आता तू आणि अर्णव दोघे जण ह्याच्यातच गुंतून पडाल. मग रमाकांतच्या खुणाविरुद्धचे पुरावे आणि माझ्यापर्यंत पोचणं ह्या जन्मात तरी काय शक्य नाही आहे तुम्हाला. काय कमाल आहेस तू वल्लरी, शाबास असं म्हणून ती स्वतःला शाबासकी देत असते. चला, एक काम तर झालं. आता आता मिशन देवसरी असं म्हणते ती. तर आता ती जाते आपल्या फोनकडे. तर आता ती फोन हातामध्ये घेते आणि कॉल करते बघा प्रेक्षक हो. देवसारेला कॉल करते ती, ज्याने ती कॉम्पिटिशन होस्ट केली होती तो. हॅलो असं म्हणतो तो. हो काय देवसारे, किती दिवस मी तुम्हाला फोन ट्राय करतेय, तुम्ही माझा फोन उचलतच नाहीये. मला तुमचे आभार करायचे आहेत. नाही आभार वगैरे ठीक आहे सगळं. हे बघा त्यावेळेला पैसे मिळाले, मी काम केलं. आता ठेवतो मी फोन असं म्हणतो. कोण तर घ्या, मी काय म्हणते असं म्हणते वल्लारी. आता काय हवंय तुम्हाला असं म्हणतो देवसारे. तुम्ही सीसीटीव्ही फुटेज नाहीसं करायला अशी मदत केली ना, त्याबद्दल तुम्हाला थँक्यू गिफ्ट द्यायचं आहे असं म्हणते वल्लारी. मला तुमच्याकडून काहीच नको आहे, प्लीज फोन ठेवा तुम्ही असं म्हणतो देवसारे. देवसारे ऐका ना, मला तुमची एक छोटीशी मदत हवी असं म्हणते वल्लारी. कसली मदत हवी असं म्हणतो तो. तुमच्या ओळखीत एखादा हॅकर वगैरे आहे का कोणी असं म्हणते वल्लरी. मॅडम अहो हॅकर वगैरे काय बोलताय तुम्ही असं म्हणतो तो. तुम्हाला प्रोफेशनल क्रिमिनल वगैरे वाटलो का मी तुम्हाला असं म्हणतो तो. हे बघा जे झालं तेवढं खूप झालं. त्यावेळेला देशमुख मॅडमच्या खूप प्रेशर खाली येऊन तुम्हाला मी मदत केली होती. आता याच्या पुढे नाही जमणार असं म्हणतो तो. अहो देवसारे, 2-4 फोन कॉल्स लावले तर काय अवघड काय तुमच्यासाठी. सांगा ना कुणी हॅकर ओळखीचं असेल तर असं म्हणते वल्लरी. मॅडम प्लीज, खून प्रकरणानंतर माझ्याकडून काही नाही जमणार आणि खूप प्रेशर आहे माझ्यावरती कंपनी मधून आणि इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून माझं नाव तर खराब झालंच आहे. त्याच्यामुळे त्याच्या पुढे तुमचं तुम्ही मॅनेज करा असं म्हणतो देवसारे. आणि मला अजिबात फोन करू नका असं म्हणतो तो. देवसारे ऐका ना असं म्हणते वल्लरी. मी तुम्हाला काहीच मदत करू शकणार नाही, सॉरी असं म्हणतो तो आणि फोन ठेवतो. अहो असं म्हणते वल्लरी. शे असं म्हणते ती. उदयकांतला सुद्धा काय दुर्बुद्धी सुचली आणि त्या रमाकांतचा खून सुद्धा त्या स्पर्धेच्या ठिकाणी केला असं म्हणते वल्लरी. आता ते पुरावे नष्ट करायला आणखीन काय काय करावं लागणार आहे देव जाणे असं म्हणते ती. एक मिनिट असं म्हणते वल्लरी. रमाकांतने उदयकांतला सांगितलं होतं त्याच्याकडे माझ्या विरुद्धचे आणखीन काय पुरावे आहेत. अरे देवा, म्हणजे आता ते सुद्धा पुरावे मला शोधून नष्ट करायला लागणार आहेत. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, फ्लॅशबॅक मध्ये तिला आठवतं कसं तिला धमकी दिलेला असतं रमाकांतने. सगळ्यांसमोर यायला नको असं म्हटलेलं असतो ना तो. हे बघा तुम्ही अजिबात जाऊ शकत नाही इथून असं म्हणून त्यांची झटापट झालेली असते ना. तर आता ते आठवतं वल्लरीला. तर कसं तो तिला ढकलेला असतो, कसं तो पळून जात असतो, तेवढ्यातच तिच्या डोक्यावर मारलेली असते वल्लरी. हे सगळं तिला फ्लॅशबॅक मध्ये आठवतं आणि कसं तो फोटो तिने काढून घेतलेला असतो ते सगळं आठवतं तिला. तर आता वल्लरी खूप जास्त विचार करत असते. देवा देवा असं म्हणत असते ती. संकट काय पाठ सोडत नाही तसं म्हणते वल्लरी. आता काय माहित किती पुरावे शोधून नष्ट करावे लागतील असं म्हणून ती डोक्याला हात धरते. तर आता इथे ईश्वरीने अर्णवला दाखवलंय. तर आता ईश्वरी म्हणते हो तुम्हाला तर बोललीच आहे, आज आजीना सुद्धा ती सर्वांसमोर बोलली असं म्हणते ईश्वरी. चूक झाली तिची, आता तर खूप जास्त चुकतंय तिचं असं म्हणते ईश्वरी. तर आता ती खूप जास्त विचार करत असते. सिंदूर असं म्हणतो अर्णव, ती चुकलीच आहे पण तिने जे काय केलं ते चुकीचंच होतं, पण तू तिच्यावर हात उचललास असं म्हणतो अर्णव. म्हणजे मला असं वाटतं तू जरा जास्तच रिॲक्ट केलंस आणि ती चुकली. तुम्ही शेवटी बहिणी आहात, तुमचं काय ते बॉन्डिंग असेल ते, पण मला असं वाटतं की तू चुकीचं केलंस असं म्हणतो अर्णव. मग काय करायचं होतं मी असं म्हणते ईश्वरी. सिंदूर हात उचलणं थोडं जास्तच झालं असं म्हणतो अर्णव. मी पण रिॲक्ट करू शकलो असतो ना, पण मी नाही केलं असं म्हणतो अर्णव. अख्खी फॅमिली होती आपल्या समोर, अख्ख्या फॅमिली समोर असं सगळं होणं आय थिंक थोडं जास्तच आहे. जास्तच रिॲक्ट केलंस तू असं म्हणतो अर्णव. तुला माहिती आहे असं म्हणतो अर्णव. तर आता विचार करायला लागते ईश्वरीला आता गिल्टी वाटायला लागतं. तर आता इथे संध्याकाळची वेळ असते. तर आता इथे नम्रता आपल्या खोलीमध्ये आलेली असते. तर आता आकाश येतो आणि चिडतो तिच्यावर. व्हॉट द हेल इज रॉंग विथ यू, दादाबद्दल एवढा राग आहे तुझा असं म्हणतो तो. आणि आता आपला कोटही काढून फेकतो बघा प्रेक्षक होतो. आर यू सिरियस असं म्हणतो तो. तुम्ही मला विचारताय, इकडे बाहेर ईश्वरीने सगळ्यांसमोर माझ्या थोबाडीत मारली, त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का असं म्हणते नम्रता. नाही वाटत असं म्हणतो आकाश. बिकॉज यू डिझर्वड इट असं म्हणतो आकाश. वाटेल ते बोललीस तू, तुझं डोकं फिरलं होतं असं म्हणतो आकाश. अँड फ्रँकली तुला कंप्लेंट्स माझ्या सिलेक्शन बद्दलच नाहीये, तर लग्न झाल्यापासून काही ना काही कंप्लेंट चालूच आहेत तुझे आणि त्याचा राग तू दादावर काढलास, त्याचा इन्सल्ट केलास. डिस्गस्टिंग असं म्हणतो तो. तर आता अर्णव आणि ईश्वरीला दाखवलंय परत. हे सगळं झाल्यामुळे घरातलं सगळं वातावरण डिस्टर्ब झालंय असं म्हणतो अर्णव. आजी टेन्शन मध्ये असणार, मामाला काय बरं वाटत नसेल असं म्हणतो तो. नाही सर असं म्हणते ईश्वरी, मी करेन सगळं ठीक असं म्हणते ती. नाही म्हणजे ताई रागाच्या भरात बोलली असेल, पण जे काय बोलली आहे ते सगळं चुकीचंच बोलली असं म्हणते ईश्वरी. रागाच्या भरात मी ही चुकीचं रिॲक्ट केलं, मी जाऊन माफी मागेन तिची, होईल सगळं नीट. शेवटी कुणीतरी समजूतदारपणा दाखवलाच पाहिजेत ना. तर आता दोघे विचार करत बसलेले असतात अर्णव ईश्वरी. मी
आलेच असं म्हणते ईश्वरी आणि आता ती तिथून निघून जाते बघा प्रेक्षक हो. अर्णव मात्र खूप टेन्शनमध्ये बसलेला असतो आपल्या खोलीमध्ये. तर आता नम्रता म्हणते आकाशला, वा 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 आकाश, इथे मी तुमच्यासाठी भांडतेय, तुमच्यावर अन्याय होतोय म्हणून तुमच्यासाठी भांडतेय आणि तुम्हाला तर असं वाटतंय की मीच तुमची शत्रू आहे असं म्हणते नम्रता. तर तेवढ्यातच वल्लरी येते बघा प्रेक्षक हो तिथे आणि सगळं ऐकत असते ती. तुम्हाला दादा आणि वहिनीसमोर काहीच दिसत नाही, बायकोला काय वाटतं ह्याचा तुम्ही थोडाही विचार करत नाही आता आकाश असं म्हणते ती. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये, तुझ्यात अंडरस्टँडिंग अजिबात नाहीये असं म्हणतो तो. आकाश तुम्हाला माहितीये तुमचा भाऊ तुम्हाला गोड गोड बोलून गुंडाळतो, हे नातं प्रेम वगैरे काय नाहीये त्यांच्या मनात, फक्त बिझनेस कळतो त्यांना असं म्हणते नम्रता. शटाप ओके असं म्हणतो आकाश. जेलेसी मध्ये आंधी झालीस तू असं म्हणतो आकाश. बोर्ड ऑफ डिरेक्टर्स कडे माझं नाव सजेस्ट करणारा दादा होता असं म्हणतो आकाश. त्यांच्याशी आर्ग्यू करणारा दादाच होता असं म्हणतो आकाश. आणि माझ्यासाठी गिल्ट वाटून घेणारा सुद्धा दादाच होता असं म्हणतो आकाश. खोटाडा आहे तो माणूस, सगळ्यांना तो वरवर दाखवतोय असं म्हणते नम्रता. त्यांना ही पोस्ट तुम्हाला द्यायचीच नव्हती हेच खरं आहे असं म्हणते नम्रता. शटाप ओके असं म्हणतो आकाशच्या. शटाप. तर तेवढ्यातच वल्लरी येते आणि ती म्हणायला लागते आकाश काय चाललंय असं म्हणते ती. तू नम्रताची बाजू समजून का घेत नाहीस असं म्हणते वल्लरी. काय समजून घेऊ असं म्हणतो आकाश. ती चुकीचं आहे असं म्हणतो तो. तर आता तेवढ्यातच अविनाश येतो. तर आता वल्लरी म्हणते प्रश्न चूक की बरोबर याचा नाहीये, प्रश्न या घरातल्या तुझ्या अस्तित्वाचा आहे, कळतंय का असं म्हणते वल्लरी. आई अहो पण यांना ते वाटायला पाहिजे ना असं म्हणते नम्रता. भावाच्या प्रेमापुढे त्यांना काही वाटत नाही हेच खरं आहे असं म्हणते नम्रता. अगदी बरोबर बोलतेस तू असं म्हणते वल्लरी. चुकीच्या गोष्टी ना तिच्या पाठी घालू नकोस आई, आणि मोर ओव्हर दादा त्याच्या पोस्टचा कधीच डिसएडव्हान्टेज घेत नाही. 10 वेळा सांगून झालंय, पुन्हा एकदा सांगतोय मी, दादाचा डिसिजन एकटं मॅटर नाही करत, बाकी बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचा डिसिजन ही मॅटर करतं असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणते वल्लरी. पण मग मला असं वाटतं. तर आता तेवढ्यातच अविनाश येतो आणि तिला कट करतो. 1 मिनिट असं म्हणतो तो. कुणाला काय वाटतं ना ते आपण नंतर बघूया हा असं म्हणतो अविनाश. नम्रता बाहेर चल असं म्हणतो अविनाश. नाही बाबा मला कुठे यायचं नाही असं म्हणते नम्रता. हे बघ ईश्वरीला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं असं म्हणतो अविनाश. अरे बापरे असं म्हणते वल्लरी. अजून बोलायचं बाकीच आहे का, झालं ना एवढं बोलून असं म्हणते ती. वल्लरी जरा थांबशील असं म्हणतो अविनाश. नम्रता ईश्वरीने तुला बोलवण्यासाठी मला इथे पाठवलंय, तिला तुझ्याशी खरंच महत्वाचं बोलायचं असं म्हणतो अविनाश. तर आता अविनाश समजावतो आकाशला, जा म्हणून सांगायला लावतो तिला. आताच्या आता तू बाहेर जाऊन दादा आणि ईश्वरीला सॉरी बोलणार आहेस असं म्हणतो आकाश. डू यू अंडरस्टँड असं म्हणतो तो. तर आता नम्रता खूप जास्त चिडलेली असते. नम्रता असं म्हणतो अविनाश, आजी वाट बघते तुझी असं म्हणतो तो. चल असं म्हणतो आकाश. तर आता नम्रता बाहेर जाते बघा प्रेक्षक हो. तर आता वल्लरीला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे बाहेर ईश्वरी आणि आजी असतात. तर आता इथे नम्रता आणि अविनाश बाहेर आलेले असतात. तर आता आकाश सुद्धा आलेला असतो. तर आता वल्लरी सुद्धा येते बघायला काय चाललंय इथे म्हणून. आजीचा चेहरा खूप छोटा झालेला असतो बघा प्रेक्षक हो सगळ्यांना बघून. तर आता अविनाश म्हणतो नम्रताला समोर ये म्हणून. तर आता इथे नम्रता येते बघा प्रेक्षक हो आणि आता ती सोफा सेटवर येऊन बसते. तर आता अविनाश तिच्या बाजूला येऊन बसतो. तर आता इथे तो इशारा करतो ईश्वरीला. आता ईश्वरी पण येते बघा प्रेक्षक हो आणि आता ती सोफा सेटकडे येते. तर आता ती सुद्धा बसते नम्रताच्या बाजूला. तर आता ईश्वरी बसते नम्रताच्या बाजूला आणि बघते तिच्याकडे. नम्रता खूप जास्त चिडलेली असते. ताई सॉरी असं म्हणते ईश्वरी. मी मनापासून माफी मागते, मी तुझ्यावर हात उचलला म्हणून असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव तिथेच असतो. तर आता तो वरून बघत असतोय सगळं. खरंच सारूई असं म्हणते आता ईश्वरी. आणि या सगळ्याचा अर्थ असा नाही की तू जे वागलेस ते मला पटलंय असं म्हणते ईश्वरी. काही आकाश भाऊजींना ती पोझिशन मिळावी असं सगळ्यांनाच वाटत होतं. अगं अर्णव सरांनी स्वतः आकाश भाऊजींचं नाव प्रपोज केलं होतं असं म्हणते ईश्वरी. हा आता आपल्या नवऱ्याला ती पोझिशन मिळावी असं तुलाही वाटत असेल, तू एवढी सगळी तयारी केली होतीस यासाठी, त्यामुळे तुला वाईट वाटणं, तुला राग येणं साहजिक आहे, मी समजूच शकते. पण म्हणून तुझ्या पद्धतीने अर्णव सरांशी बोललीस ते मला बिलकुल नाही आवडलं असं म्हणते ती. हो असं म्हणते नम्रता. मला नाही माहिती तुझ्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, पण आतापर्यंत तुला जे काय वाटत होतं ते तू डिरेक्टली माझ्याकडे येऊन बोलायला हवं होतंस. यापुढे एकच लक्षात ठेव, तुला जे काय वाटतं ते प्लीज येऊन मन मोकळ्यापणाने माझ्याशी बोल असं म्हणते ईश्वरी. आणि खरंच सॉरी असं म्हणते ईश्वरी. मी असं रिॲक्ट करायला नको होतं असं म्हणते ती. तुझ्यावर हात उचलला, चुकले मी असं म्हणते ती. सॉरी असं म्हणते ती. तर आता नम्रता पण खूप दुःखी होते बघा प्रेक्षक हो. इमोशनल होते नम्रता पण. सगळे लोक बघत असतात त्या दोघींकडे. नम्रता बघितलंस असं म्हणतो अविनाश, ईश्वरी किती मोठ्या मनाची असं म्हणतो अविनाश. तिने मोठ्या मनाने तुला माफ केलं आणि सॉरी म्हणतेय तुला, तर तूही तिला सॉरी म्हणावंस असं मला वाटतंय असं म्हणतो अविनाश. तर आता नम्रता विचार करायला लागते. हे बघ नम्रता, मी आता एक सासरा म्हणून नाही तर वडील या नात्याने तुला सांगतोय, या घराण्याची एक संस्कृती आहे. या घराण्यात कधीही मोठ्यांच्या विरोधात कोणीही चढ्या आवाजात बोललं नव्हतं. इथे नेहमीच मोठ्यांचा आदर सन्मान केला जातो असं म्हणतो अविनाश. आणि तूही तेच करावं असं मला वाटतं. तुझ्या नकळत तू हे सगळं केलं असेल, पण खरं सांगू का, अर्णवच्या बाबतीत तर आजपर्यंत कधीच कोणी त्याच्या समोर चढ्या आवाजात बोललं नव्हतं असं म्हणतो अविनाश. तर आता वल्लरी बघते अर्णवला वर थांबलेला. हा कदाचित आज तुझ्याकडनं नकळतपणे हे घडलं असेल, पण यापुढे आता हे असं होता कामा नये असं म्हणतो अविनाश. तेव्हा मला असं वाटतं की नम्रता तू सुद्धा ईश्वरीला आणि अर्णवला सॉरी म्हणावंस, तिची माफी मागावीस असं मला वाटतं असं म्हणतो अविनाश. काय गई असं म्हणतो अविनाश. बरोबर आहे अवीचं. मला काय वाटतं, तुम्ही दोघी जणी समजूतदार आहात, तुम्ही बहिणी आहात, लहानपणापासून एकमेकींना चांगलं ओळखता,
एकमेकींना समजून घ्या आणि यापुढे असा प्रसंग येणार नाही याची काळजी घ्या असं म्हणतात आजी. नम्रताला खूप जास्त राग आलेला असतो बघा प्रेक्षक. तर आता ईश्वरी म्हणते हो आजी. नम्रता असं म्हणतो आकाश. तर आता इथे नम्रता म्हणते हो. तर नम्रता म्हणते इशू ते. तर आता नम्रता सॉरी म्हणते कान धरून. तर आता ईश्वरी मिठी मारते नम्रताला. तर आता दोघेही रडतात बघा प्रेक्षक हो. वल्लरीला मात्र खूप जास्त राग आलेला असतो दोघींचा. तर आता आकाश बघतो अर्णवकडे जो वर थांबलेला असतो. तर आता अविनाश सुद्धा त्याला थम्सअप करतो. हो असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी अश्रू पुसते नम्रताचे आणि दोघेही परत मिठी मारतात. तर आता वल्लरीला मात्र राग येतो सगळ्या गोष्टीचा. तर आता आजी सुद्धा हसतात. तर आकाश सुद्धा हसतो. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो वल्लरीला सोडून. खरंच प्रेक्षक नम्रता खूप जाडी आहे ना. म्हणजे इन्स्टा पोस्ट वरती पण खूपच विचित्र दाखवत आहेत. कॅमेरा अँगल ना किती चुकीचा लावलाय बघा प्रेक्षक. या सीन मध्ये नम्रता वेगळीच दिसतीये. तर आता इथे रात्र झालेली असते. तर ऐश्वर्या तर किचन मध्ये असते. तर आता ती काहीतरी शोधत असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती मोठं पातेला घेतलेली असते आणि ती काहीतरी शोधतच असते. तर आता आजी येतात आणि म्हणते ईश्वरी तुमचं दोघींचं भांडण मिटलं. माझं मन अगदी हलकं झालं असं म्हणतात आजी. फार उदास वाटत होतं ग असं म्हणतात त्या. साहजिक आहे आजी असं म्हणते ती. बरं माझं एक काम करशील का असं म्हणतात आजी. सांगा ना असं म्हणते ईश्वरी. अगं गुरुचरित्रचं पारायण करायचं होतं माझ्या मनात असं म्हणतात आजी. ते ना रमाकांत रावांच्या खोलीत असेल. प्लीज आणून देशील मला असं म्हणतात आजी. हो देते ना आणून असं म्हणते ईश्वरी. आलेच असं म्हणते ईश्वरी. तर आता ईश्वरी जाते बघा प्रेक्षक ते आणण्यासाठी. तर आता इथे बघा प्रेक्षक वल्लरी आलेली असते रमाकांतच्या खोलीत आणि आता ती शोधत असते तिथे सगळे पुरावे बघा प्रेक्षक हो. तर आता तिथेच येत असते ईश्वरी. तर बघूया प्रेक्षक ईश्वरीला सापडते का वल्लरी. तर आता इथे वल्लरी म्हणत असते रमाकांतने काय माहित कुठे ठेवल्यात वस्तू, कुठे लपवल्यात वस्तू काय माहित असं म्हणत असते ती. तर आता तिला काहीतरी दिसतं समोर. तर आता ती टॉर्च घेऊन शोधत असते बघा प्रेक्षक. लाईट लावलेला नसतो रमाकांतच्या खोलीचा आणि आता ती टॉर्च नाही सगळं शोधत असते. आता तिच्या कपाटामध्ये सगळं शोधत असते ती आणि त्याचं कपाट सगळं टाळून बघत असते काही पुरावे मिळतील का म्हणून. माझं व्हिडिओ रेकॉर्डिंग कुठे लपून ठेवलं असेल त्याने. स्वतः मेला पण मला चांगलं अडकावून मेला असं म्हणते वल्लरी. तर आता फाईल्स वगैरे बघत असते वल्लरी. तर तेवढ्यातच लाईट लावते आता इथे ईश्वरी. वल्लरीला एकदमच धक्का बसलेला असतो बघा प्रेक्षक कारण ईश्वरीने तिला रंगे हात पकडलेला असतं. तर आता ईश्वरी बघतच असते वल्लरीकडे आणि वल्लरी मात्र खूप जास्त घाबरलेली असते. ईश्वरीला धक्का बसतो. काय मामी असं म्हणते ती. तर आता ईश्वरी येते वल्लरीकडे बघा प्रेक्षक हो. इथे काय करता आणि ते हे अंधारात असं म्हणते ईश्वरी. ते मी फाईल शोधत होते माझी असं म्हणते वल्लरी. तुमची फाईल असं म्हणते ईश्वरी. इथे बाबांच्या खोलीत कशी मिळणार आहे असं म्हणते ईश्वरी. ते आजकाल आपल्याला नको असलेल्या गोष्टी जास्तीचं सामान पण याच खोलीत आणून ठेवतो ना म्हणून मला वाटलं इथेच सापडेल असली तर म्हणून आले असं म्हणते वल्लरी. फाईलच शोधत होता ना असं म्हणते ईश्वरी. की काही दुसरं शोधत होता असं म्हणते ईश्वरी. काय म्हणायचं काय तुला असं म्हणते वल्लरी. नाही बाबा तर आता नाही आहेत पण त्यांनी काही गोष्टी इथे आणून ठेवल्यात का म्हणजे चोरीचा आळ घेतला होता ना तुम्ही त्याच्यावर असं म्हणते ती. तर आता तू जरा जास्तीच बोलतेस असं नाही वाटत तुला असं म्हणते वल्लरी. अरे मला सांगा मामी हल्ली तुम्ही खूप घाबरलेले असता टेन्शन मध्ये असता आता बघा केवढा घाम आलाय. काय चुकीचं काम करत नाहीत ना तुम्ही असं म्हणते ईश्वरी. तर आता वल्लरी म्हणते चुकीचं मी नाही तू करतेस. नको तिकडे जास्तीचं डोकं लढवून. आणि काय ग मी बघतीये ती स्पर्धा जिंकल्यापासून स्वतःला आपण कुणीतरी जास्तच असल्याचं समजतेस तू असं म्हणते वल्लरी. चुकताय तुम्ही असं म्हणते ईश्वरी. मी काय जास्त वगैरे समजत नाहीये स्वतःला. हा फक्त आजूबाजूची माणसं मला जास्त चांगली समजायला लागले एवढंच असं म्हणते ती. तर वल्लरी म्हणते जाऊ दे तसंही मला तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही असं म्हणते ती. तर आता इथे ईश्वरीला डाऊट आलेला असतो वल्लरीवरती. तर आता इथे वल्लरी निघून जाते बघा प्रेक्षक हो. तर आता वल्लरी उलटून बघते ईश्वरीकडे. दोघंही टेन्शन देतात एकमेकींना आणि आता वल्लरी निघून जाते तिथून खोलीतून. ईश्वरी खूप जास्त विचार करायला लागलेली असते. नेमकं काय झालंय काय चाललंय यांचं असं म्हणते ती. हल्ली मामींचं वागणं ना खटकतंय असं म्हणते ईश्वरी. शोधून काढायलाच हवं असं म्हणते ती. तर बघा प्रेक्षकाचा बघ इथे समोर बघा तरी काय पण ते काय ते जिजू आज मी तुम्हाला जे काय बोलले त्यासाठी खरंच खूप खूप सॉरी असं म्हणते नम्रता. इट्स ऑल राईट असं म्हणतो रणव. तर आता इथे डायनिंग टेबलवर हे सगळं कॉन्व्हर्सेशन चालू असतं बघा प्रेक्षक. तर आता इथे ईश्वरी नम्रताच्या तोंडामध्ये शिरा सुद्धा घालते. असंच तुमचं नातं शिरासारखं गोड राहते असं म्हणतात आजी. आता देवाकडे कुठली तक्रार नाही ना असं म्हणतो अविनाश. आता फक्त एकच इच्छा आहे रमाकांत रावांचा खुनी लवकरात लवकर सापडावा असं म्हणतात आजी. लवकरच सापडेल. सीसीटीव्हीचं फुटेज रिकव्हर होतंय. कोणी यांनी कसं काय केलंय ते लगेच कळेल असं म्हणतो तो. तर आता वल्लरी समोर जेवण खात असते तर तिला खूप जास्त भीती वाटायला लागते. मामी असं म्हणते ईश्वरी. तोंड गोंड करा असं म्हणते ती. आता लवकरच बाबांचा मारेकरी सापडला जाणार असं म्हणते ईश्वरी. तर बघा प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच एक्सक्लुसिव्ह व्हिडिओज बघायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि आमच्या ह्या व्हिडिओला हेल्प करायला अजिबात विसरू नका आणि असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.